तर पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आंबेगाव तालुक्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। पेठ परिसरात वेळ नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या शेतांमध्ये आणि काही घरांमध्ये पाणी शिरलंय। तर सातगाव पठारासह उत्तर पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। खरीप हंगामासाठी ही शेती या ठिकाणी तयार करून ठेवली होती। आता सातगाव पठारावरलं जे मेन पीक आहे बटाट्याचं पीक, या ठिकाणी बटाट्याची लागवड करण्याचं काम हे शेतकरी करणार होते। मात्र या ठिकाणी वेळ नदीला जो पूर आला, त्या पुराचं संपूर्ण पाणी जे आहे ते या शेतामध्ये घुसलं होतं आणि त्यामुळे ही शेती जी आहे ही शेती पूर्णपणे खरडून गेली आहे। या शेतीतली माती जी आहे ही माती पूर्णपणे वाहून गेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून आता जो आगामी खरीप हंगाम येणार आहे त्यात बटाटा लागवड करायची आहे, ती बटाटा लागवड सुद्धा कुठेतरी उशीर होणार आहे। आपल्यासोबत याबद्दल शेतकरी आहे, काय सांगाल? खरं तर मोठा पाऊस झालाय, नदीचं पाणी जे आहे शेतामध्ये शिरलंय। आमच्याकडे गेले 4 दिवसापासून चांगल्या प्रमाणात पाऊस चालू होता। परवा सुद्धा आमच्याकडे पूर परिस्थिती पण एवढी नव्हती, परंतु काल रात्री जो 11 वाजता पाऊस चालू झाला तो सकाळी 6 पर्यंत थांबलाच नाही आणि त्या पावसामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर या नदीला आला। या ठिकाणी आमच्या जमिनी ज्या तयार केल्या होत्या बटाटा पिकासाठी त्या वाहून गेलेल्या आहेत। जो नाशिक जिल्ह्यामध्ये जे हवामान विभागाने सांगितलं होतं जे वादळ येणार आहे ते वादळ आमच्या भागात आलं आणि त्यामुळे तो पाऊस या ठिकाणी बरसलेला आहे आणि त्या पावसामुळे घरामध्ये पाणी घुसलं। या ठिकाणी काही ठिकाणी पोल पडले, काही ठिकाणी जमिनी तर हजारो एकर जमिनी वाहून गेलेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्याचं अपरिमित नुकसान झालेलं आहे। त्या जमिनी परत आता तयार करण्यासाठी सुद्धा माती कुठून आणणार शेतकरी आणि मग त्यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती खूप अवघड आहे। तरी या ठिकाणी शेतकऱ्यांचे पंचनामे जमिनींचे करून शासनाने त्यासाठी भरपाई दिली पाहिजे असं आम्हाला सर्व शेतकऱ्यांना वाटतं। खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी जो पाऊस आला त्या पावसामुळे ह्या जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले। तर शेतामधील ज्या ड्रीप आहेत त्या ड्रीपच्या नाळ्या सुद्धा ह्या पुराबरोबर वाहून अक्षरशः नदी पात्रामध्ये ओढ्याच्या पात्रामध्ये येऊन पडलेल्या पाहायला मिळत आहेत। लाईट विस्कळीत झाली आहे, लाईटचं काम दुरुस्तीचं सुरू आहे। हे सगळं जरी असलं तरी ह्या पावसामुळे शेतकऱ्याचं जे नुकसान झाले हे नुकसान न भरवण्यासारखं आहे। आता शेतकऱ्याची मागणी आहे की या झालेल्या नुकसानीचा शासनाने पंचनामा करावा व शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी। मात्र शासन आता या सर्व नुकसानीचा पंचनामा कधी करणार आणि शेतकऱ्याच्या पदरात नक्की भरपाईच्या माध्यमातून काय पडणार का हे आता पाहावं लागणार आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, पेठ, पुणे।